फायनली मँगो सीझन इज हिअर. मागवलेत श्रावणी संकेत यांच्याकडनं. संकेत म्हणजे आमच्याच गावाचे देवगड जामसंडामधून. तर तिथून आम्ही त्यांचे ब्लॉग्स बघतो. प्लस चांगले असतात आणि प्लस त्यांनी आता आंबे त्यांचा दर बोलतो ना मे महिन्यात असतो. सो यावेळेस आम्ही मागवलेत आंबे बघा, आंबे देवगडचे आंबे. मालवणी जागी झाली आंबे बघून. असं रिव्ह्यू म्हटलं आंबो एक नंबर होता आणि असं वाटत होतं देवगड सुद्धा. आणि असं वाटत देवगड मधून मागवलेला नमस्कार मंडळी, मी स्वागत करते आमच्या चॅनल प्रियंका सौरभ ब्लॉगमध्ये. आज ना लय खास दिवस असा आणि ह्यो व्हिडिओ मालवणीमध्ये झालोच पाहिजे, कारण का निमित्त पण तसंच असा. आणि काय निमित्त हा आणि का मी मालवणी बोलते त्यासाठी तुमका ह्यो व्हिडिओ ना पूर्ण बघूचो लागतलो. तर नक्की बघा होते डेस्टिनेशन काय असा. फायनली मँगो सीझन इज हिअर. आणि आमच्याकडे पेटी आली आहे आणि मी रिक्षामध्ये चढवतो आहे. ही एक 5 डझनाची पेटी फायनली आम्ही आता घेऊन चाललो आहे. आणि अजून एक आहे माझे नातेवाईक, त्यांच्यासाठी पण एक आहे 2 डझनाची, ते आता घेऊन जातो. पण फायनली मँगो सीझन इज हिअर. सो गाईज, हे आहे हाय, समित आंबेडकर माझं नाव आहे. आमचं स्वतःचा ट्रान्सपोर्ट आहे आणि आमचे स्वतःचे सुद्धा आंबे असतात. माझी 3rd जनरेशन आहे या बिझनेसमध्ये. हो, आणि ह्यांचे मी कॉन्टॅक्ट डिटेल्स माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन, तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. मस्त हापूस आंबे आपल्या देवगडमधून येतात. आणि आता हे आम्ही मागवलेत श्रावणी संकेत यांच्याकडनं. संकेत म्हणजे आमच्याच गावाचे देवगड जामसंडामधून. तर तिथून आम्ही त्यांचे ब्लॉग्स बघतो. प्लस चांगले असतात आणि प्लस त्यांनी आता आंबे त्यांचा दर बोलतो ना मे महिन्यात असतो. सो यावेळेस आम्ही मागवलेत. सो याचा रिव्ह्यू आपण घरी गेल्यावर करूच. पण तुम्हाला कधी हापूस आंबे खायचे असतील तर नक्की समीरला कॉन्टॅक्ट करा. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे डिटेल्स सगळे टाकणार आहे. थँक्यू समीर. थँक्यू सो मच. गाईज, फायनली आम्ही घरात पोचलो आमच्या. आणि पोचून 5 मिनटं झाले आणि तुमका दाखवतोय सौरभ काय करता. हो बघा, बस क्या कामाला लागलो मी, माझ्या कामाला. हे बघा आंबे, आंबे बघा, आंबे देवगडचे आंबे. काय मस्त असा सुगंध, असा वास आलाय. श्रावणी संकेत. श्रावणी संकेत, थँक्यू श्रावणी संकेत. थँक्यू संकेत दादा आंबे पाठवण्यासाठी. आणि काय बोलू कधी. आणि हे होतंय ना, मस्त चादरीवर असं आंबे असे ठेवायचे. ते मला दादानेच व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि सांगायचं की आलेल्या पेटीतून आंबे काढ आणि असं चादरीमध्ये किंवा असं म्हणजे ठेव. नाहीतर ते जे पेटीत ठेवलेले आंबे उभाच आले, त्यामुळे खुल्यामध्ये ठेवलेले बरे, हवा लागू हवी. काय तुम्हाला असं नाही वाटत ते आंबे आल्यापासून, कोकणाचे म्हणजे देवगडचे आंबे आल्यापासून, ही माझी बायको, ही माझी काय रे बायल्या म्हणजे बायल्या नाही बाई, ही माझी बाई मालवणी बोलायला लागली. बायला काय बोलतात ना, बायला काहीतरी बोलतात ना. रवंदे माझी मालवणी जागी झाली आंबे बघून. अरे का आंबे बघून गावचं फील येऊ कसं हो. आणि गावचे आंबे म्हटल्यावर मालवणी बोलू कसं काय. आणि गाईस, मी आंबे आणि ज्यांका मालवणी येत नाही ना नाही आंबे खावा. आणि ही मला बोलली आहे की मी आंबे खाण्यात जास्त इंटरेस्टेड. मालवणचो माणूस माझं गाव मालवण आणि मालवणीच येत नाही, मालवणी येणार नाही, मासे खाऊ येणार नाही. नक्की काय येता काय तुका. माका आंबे खाऊ येता. मला कोंबडी वडे फेवरेट माय डिश. माझा फेवरेट डिश आहे कोंबडी वडे, ते खायला येतात. मालवणचा अरे कोंबडी वडे पण मालवणचेच आहे. पण तुका बोलूक जमातच. अरे मी ठाण्यात वाढलो तर ऑफकोर्स. तर मी मालवणात वाढले, मी देवगडात वाढले म्हणून मालवणी येतं. मी तर काय मुंबईत वाढलेच नाही. काय बोलू त्याच्यावर मी काय बोलू नाही शकत. कुछ टिप्पण्या नाही करत. त्यासाठी गावी जावं लागतं. हा, ते थोडं एज्युकेशनमुळे कधी कधी गावी नाही जायचं. सेम एज्युकेटेड.
बट स्टील वॉट, ते सोड, जाऊ दे. मुद्दा आंबे आले. प्रियंका, मला सांग कुठले आंबे मी खाऊ, कुठल्यावर आधी ताव मारू. सांग कुठला असा पिक्का आहे, म्हणजे ओळखून दाखव की कुठला पिक्का आंबा आहे, मला दे शोधून. पिक्का आंबा. हा, आता मी पिक्को आंबे दाखवते. शोधायचो कसो. अच्छा. पहिलं तर बघू असता ह्यो आंबो ताट हा की नाही. ताट हा की नाही. फक्त असा प्रेस करायचा. हा, ठीक आहे. तर थोडा लबलबीत दिसतालो. हा, लबलबीत मेंटॉस खाते की आंबा असं बघते. या दबल्यासारखं वाटतं ना, तो थोडं थोडं पिकू गेलो. पुरं पिकलो नाही. हे हिरवा हिरवा दिसतं, थोडा आंबट असताना. ओ, हाचा व्लॉग आहे प्रियंकाची मालवणी, असं मला सिरियसली वाटतं. ओ मॅडम, पिकू शोधून देते. यो पण नाही पिकलो. यो पण नाही पिकलो. मग काय खैसो पिकलो, खैसून पिकलेलं. खैसून हवा आडत इकडा वैसून पिकलो. अच्छा वेळा. गाईज, मी मालवणचाच आहे. चिवला बीच माझ्या इथेच लागतं. शरम कर शरम, मालवणी येत नाही. अरे काय आता, मी माझ्या चॅनलमध्ये जाऊन माझा एक मालवणी ब्लॉग पण बघा लास्ट इयरचा, तुम्हाला कळेल मी किती चांगला मालवणी बोलतो. आता थोडं मला ततपप्प होतंय, पण मी बोलतो, मला येते मालवणी. हो ना प्रियंका? नाही, तुमका बघून वाटतं तर सांगा मला. प्रियंका, तुला नक्की येतं शोधता की कुठला आंबा पिकलेला आहे? पिकलोच नाही आता. खैसून देऊ पिकलेलो आंबो. काय चिटिंग आहे ही? कुठक्यात या तोंडाचं काय करू? गोड खायचंय, गोड. एक थोडा लबलबूस मतलब पिकलेलो वाटतं. ओ हो 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 हो. थोडं 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 का? जास्त नाही, थोडं थोडं पिकलेलं वाटतं. आपण एक कापून बघूया. कापून बघूया. हात पाक कापायचा, हा ह्याचीच उद्घाटन करायची. हा. ओहो. आणलं तर काय दर्शनात ठेवणार. तुझं पण मध्ये मध्ये वर खाली होते. नाही ओढता. होते 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 होते. कारण ना, मी खूप दिवसांनी बोलते, त्यामुळे खूप हा. वर्ष झाली. मतलब 7वी 8वी 9वी 8वीत गेलेले, तेव्हा लास्ट गावात गेलेले. त्याच्यानंतर गेलेच नाही. त्याच्यानंतर मालवणी बोलूच सोडले. म्हणजे तू 8वी नंतर गावी गेलीच नाही? हा, नाही गेली. पण 2022 मध्ये मध्ये गेले. गेल्या वर्षी पण गेलो ना आपण. पण गेल्या वर्षी ना वर्षाचा फरक पडलो, तो महत्वाचा असता. हो, समजलं समजलं. चला जाऊ आम्ही दे. रेग्युलर मालवणी बोलत नाही, त्यामुळे थोडासा होताच ना प्रॉब्लेम. हो 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 रेग्युलर मालवणी बोलत असं बोलतात असा. हो, म्हणून रेग्युलर मालवणी बोलण्यासाठी मी याच्यासाठी होमस्टे ओपन केलंय. नक्की जा चिवला बीचला. मालवण संगीता होमस्टे म्हणून आहे. एक प्रकारे माझं होमस्टे पण प्रमोशन करतोय मी. नक्की जा तिथे होमस्टेला राहायला आणि बोलतोय मस्त चिवला बीच, मालवण फूड्स, मालवणी कोकणी फूड, मासे खायला नक्की बघा. सध्या आम्ही जातोय आंबे खायला. हो ना? हा, मी आंबो कापून आणताय. हा, मराठी मालवणी मिक्स. आंबो कापून आणताय. हो हो हो. चला चला गाईस, काय ते आपण बोलतो, संकोच न करता, विश्राम न करता जाऊया आंबे कापायला. बरोबर ना? बापरे, धड मराठी नाही, मालवणी नाही, पण मराठी बरोबर बोललास. मराठी बरोबर बोललो? हो. जे मला ट्रोल करतात माझी मराठी चांगली नाही, कमेंट्स मध्ये थँक्स आणि कॉंग्रॅच्युलेशन बोला. तू पण बोल चांगली मराठी बोलल्याबद्दल. आणि येतेच मला मराठी, महाराष्ट्रीयन माणूस आहे, मराठी माणूस आहे. मग मालवणी बोलून ना. जाऊ दे, मालवणचा विषय जाऊ दे, सध्या आंबोचा विषय असू दे. सो आपण कापूया आंब्याला. बाय. सो गाईज, फायनली टाइम इज हिअर. आणि प्रियंकाने असे आंबे, ओ हो, फोड बघा कशी कापते. ओ हो, कैसे काट रही है मेरी बायको आंबे. प्रियंका, काय वाटतं आंब्याला बघून कसे असतील? मला ना हे पिवळे आणि ऑरेंज असे थोडे मिक्स दिसत आहे. काय वाटतं, गोड असतील पूर्ण की आंबट गोड? ऑब्विसली गोड असणार. ओके. सो पहिला टेस्ट बायको, उद्घाटन करा. पहिला मान हमरे लक्ष्मी का. आंबट नाही, गोड आहे. क्या बात कर रही. पण मला टेस्ट म्हणजे रंगाने वाटलं, म्हणजे रंगावर जायचं नसतं. रंगावर जायचं ना. सगळे पिकलेले पिवळसर आंबे गोड नसतात आणि सगळे हिरवे आंबे तर गोड नसणारच. नाही, काय हिरवे आंबे कापलेले गोड असतात. माझा एक्सपिरियन्स आहे, लहानपणीचा एक्सपिरियन्स. आता हा पण थोडा हिरवा होता ना कोण्यातून मला. एकदम जे गावचे आंबे असतात. हा,
अरे गावाकडूनच मागवले तर गावच्या सारखं टेस्ट असतातच. येस. मग काय कसं आहे थम्सअप? एकदम भारी. अरे संकेत दादा मस्त लागला हिला आंबा. काय बोलताय? एकदम असं देवगड हापूस. तू असंच बोलत राहू, मी खतम करते. हे चिटिंग आहे, थांबा मी पण खातो. हे बघा मी हातात ती फोड घेतली आणि मी खातोय पहिला बाईट माझा. ओव्हर ऍक्टिंग बघा. ओव्हर अरे ऍक्टिंग. नाही भाई, वर्षभराने खायला भेटते. मी पण खाल्लंय शिस्तीत. असा घेतलंय आणि असं खाल्लंय. करायची गरज नव्हती. अरे एकेकाचे एक्सप्रेशनचं मेथड्स असतात. मला जे वाटलं ते हिचं पण जेवण आवाज करण खात असते. तुझं जेवण चांगलं होतं तर तेव्हा नाही मी सांगत. काय सांगतस? काय सांगतेस म्हणजे तुझं जे जेवण असतं चांगलं करतो. मी इव्हन माझ्या आईला पण विचार, तिचं पण जेवण मी खातो ना तेव्हा पण. आंबो खाणं संपलो. ही संपवणार आहे. ही मला बोललेली मुलगी की मला आंब्या खाण्यात जास्त इंटरेस्ट आता नाहीये. आणि ही बघ तीन दोन फोड असंच खाल्ले. आणि माझा अजून एवढूसा झालाय. दुसरा. कळलं मला हावऱ्या बोलतात, खरी हावरी ही आहे, खरी हावरी ही आहे. असू दे. बाटा पण हे बाटा बोलतात हा बाय द वे याला. बाटा. आम्ही आंबे घ्यायच्या आधी ना इथून मी नाक्यातून आंबे आणलेले असं नॉर्मल आपले हापूस नव्हते. तर हे जे मधलं आपलं राहतं ना त्याला मी बाटा बोलतो. तर ही आम्ही पोळी बोलतो. पोळी काय असतं? पोळी काय असतं? पोळी बोलतो. काय पोळी? आंब्याची पोळी. पोहे कांदे पोहे. पोळी बोलतो. पोय हे काय भाई कुठून आली याला? हा. आणि हे माझ्या बापूस नाही मालवणात आंबे भेटणार देवगडात. माझी आई देवगडची, तिथूनच मी नेहमी आंबे मागवायचो आणि खायचो मस्त. आजी आम्हाला पाठवायची. तर हे आहे ते बोलतात याला बाटा बोलतात. आम्ही नाही बाबा कधी ऐकलं बाटा. बाटा एक नंबर. चौथा. बैल. आणि माझ्या नशिबी आहे बघा छोटूचं फळ. आणि बाटा पण संपवणार थोड्या वेळ. तर गाईस हिला संपू दे. बाकीचे आंबे आहेत ते जे पेकतील माझ्याच पोटात जातील. कळलं का? आता मग आठवलं मी डाएटवर आहे. अरे पण डाएटला आंबे चालतात, डाएटला फ्रूट चालतात ना. हा चालतात. मग कुछ भी मतलब हे वेगळं आगळं वेगळंच. डाएटवर असं आंबा नाही चालत कारण तो जास्त गोड असतो. तर असे तर कितीतरी फ्रूट्स आंब्यापेक्षा गोड असतो. पण आंबा हा फळांचा राजा. ह्याच्यापेक्षा वरती कोण नाही. आणि खरं सांगू हापूस खायचा असेल तर देवगडचो हापूस बस. रत्नागिरीचं पण हापूस चांगला आहे पण माझा फेवरेट देवगडचो. ही बघा वाट नाही बघत. बघा बाटा पण खायला लागली. ही बघा चोर. हिचे पप्पा हिला चोर बोलतात माहितीये का? कधी ओढलंय? ही रात्रीची लहानपणी काय ते खायला आंबे कधी सोडून नाही खाल्लंय. पण खाल्लायस ना? हा वाटल्यास तर फणसाचे घरे सोडून खाल्लंय. पण जी मुलगी फणसाच्या घरे चोरून खाऊ शकते ती काही खाऊ शकते. आंबे नाही कधीच नाही. अच्छा बेटा. इथे आता मी एक अर्धी फोड पण नाही झाली. हे बघा सोरी थोडी बोलतात. समोरासमोर खाते सोरी बोलतात. अरे व्लॉग वर लक्ष दे. ही बघा हे बघा आंबा. हे बघा मला पण दे. आंबो मस्तपैकी खाऊन झालेलो असा. खूप मस्त होतं. गोडी पण मस्त होतं. गोड होतं. आणि असं पण नाही की खरी असा खराब होता. बिलकुल नाही. जसा दादा बोलतात की तुमका बिलकुल खराब असं मिळूच नाही. त्यांची गॅरंटी असता. आणि खराब भेटलं तर तुमका रिटर्न करून मिळता. हे पण असा त्यांच्या कंटेंटवर हा अवेलेबल. तुम्ही नक्की बघा. श्रावणी संकेत यूट्यूब चॅनल असा तुम्ही जाऊ शकता. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स सगळं अवेलेबल असा. कोणती ऑफर आता सध्याच्या घडी चालू असा ती पण तुमका समजता आली.
आम्ही डिटेल देण्यापेक्षा त्यांच्या चॅनलवर जा, अजून डिटेलमध्ये सगळे डिटेल्स भेटतील. हो, आणि तरी पण आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे त्यांचे डिटेल्स प्लस या व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये समीर अंबेरकर दादा ज्यांचे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, ज्यांनी श्रावणी संकेत ह्यांचे आंबे आपल्या देवगड जामसंड्यापासून ठाणे मुंबई म्हणजे खूप ठिकाणी ते एक्सपोर्ट करतात. सर त्यांचाही आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्हाला जर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल आंब्यांसाठी तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकतात. ढेकर योग लागले बघा आंबे, म्हणजे कळलं काय बघा, हे दिसते तुम्हाला एवढं सगळं खाल्लं मी 2च फोड आहे आणि हिने खाल्ले पूर्ण हिनेच खाल्लंय. बोलत राहताना कसं मिळतात आंबो, बोलत राहतो ना, व्लॉग बनवायचा आहे, ब्लॉग झालो बनवून आणि आंबो पण खाऊन. ब्लॉग बनवायच्या आधी माका आंबो मध्ये काही इंटरेस्ट नाही आणि आंबो आलं हे काय होतं असं बाटा असं करून खात होती. बाटा नॉट होवो नॉट होवो हा हो बोले ओय पोहो नॉट पोहो बोले ओय पोळे पोळे अपडी पोळे काय भाई ऍक्च्युअली शब्द नाही आठवत, म्हणजे तुझ्या इमॅजिनेशनचा शब्द बोलते, इमॅजिनेशनचे शब्द बोल. कॉल करून विचारू. ठीक आहे, कॉल करून सांगू तो आम्ही तुमका ते होय, पण त्याला बाटाच बोलतात. चप्पलवाला बाटा नाही, आंबाचा बाटा. मी नाही बाटा बिटा बोलत, मी कधीच ऐकलंय नाही आमच्या घरात बाटा 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 खा बाटाच आहे असं काय ऐकलंय नाही मी. सो गाईज फायनली हा मस्त हापूस आंब्याच्या सीझनचा मस्त पहिला हापूस आंबा खाऊन झाला आहे. देवगडचा आंबो खाऊन झाला आहे. आणि असेच आमच्या व्लॉग्सला असंच गोड पद्धतीने जसं तुम्ही आतापर्यंत सपोर्ट करता अजून सपोर्ट करा. अजून आमचे जे बोलताय ना गोल्स आहे ते रीच व्हायचे. 2 मिलियन सबस्क्रायबर्स वरती मला पाहिजे आणि सगळे व्हिडिओज असे एकदम बोलताय ना एकदम व्हायरल व्हायला पाहिजे. तर त्यासाठी तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे. तो प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. जेवढं जमेल सगळ्यांना शेअर करा. तुमच्या आईला का, तुमच्या बाईला का, तुमच्या अक्काला पण शेअर करा. बरोबर होतं ना, रवान दे. ठीक आहे गाईज, सो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट सगळं करा आणि तो बेल नोटिफिकेशन दाबा, म्हणजे असेच आमची कंटेंट तुमच्यापर्यंत पोचू. आणि आमच्या अजून कंटेंट एंटरटेन होण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा, प्रियंका सौरभ ब्लॉग्सला. तिथे अजून इंटरेस्टिंग अँड एंटरटेनिंग व्हिडिओज आहेत, जाऊन एन्जॉय करा आणि आताच तिथे आम्हाला फॉलो करा. सो बाय.